नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती होणार आहे. ओके, आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे मंगळवारी जे मार्केट ओपन होणार आहे त्यासाठी आपल्याला काय व्ह्यू राहायला पाहिजे, त्यासाठी माझं काय प्रिडिक्शन आहे इन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण एक व्हिडिओ स्टार्ट होण्यापूर्वी एक विनंती आहे, तुम्ही जो पूर्ण व्हिडिओ बघता त्यासाठी लाईक करत जा. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये सांगत जा. ओके, चाल तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. Okay. आता आजच्या मार्केटमध्ये काय घडलंय काय नाही, बँक निफ्टीने काय रिॲक्ट केलंय, निफ्टी फिफ्टीने काय रिॲक्ट केलंय, त्याआधी सर्वात महत्वाचं आहे आपलं ग्लोबल मार्केट. आता ग्लोबल मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं झालं आपलं युएस मार्केट. आता युएस मार्केटमध्ये काय झालंय, आता युएस मार्केट म्हटलं की त्यामध्ये सर्वात महत्वाची जी इंडेक्स आहे ती आहे आपली डाउ जोन्स. राईट, आता काय बोलत होतो मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डाउ जोन्स मध्ये. राईट, ज्याने तो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, व्यवस्थित नोट्स काढले असेल, त्याला एक्झॅक्ट मार्केटचा पूर्ण अंदाज आला असेल. राईट, मी इन डिटेल मध्ये सांगितलं होतं हा जो मार्केटचा हाय आहे, इथे मार्केटची काय आहे स्ट्रेंथ दिसत नाही. ओके, ती स्ट्रेंथ दिसत नाही म्हटल्यावरती मार्केटमध्ये कुठेही बाहेर इथं मला काय दिसत नव्हते, ऍक्टिव्ह दिसत नव्हते. म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे त्याला बाय करायचा काही मूड बनत नव्हता. राईट, तिथून मार्केटने एक स्ट्रॉंग डाऊनफॉल मारला. डाऊनफॉल मारल्यावरती बघा तिथे स्ट्रॉंग एक इक्वल लोचा एक एसएल हंटिंग एरिया होता. ह्या एसएल हंटिंग एरियामध्ये राईट, म्हणजे इथे काय होतं, एसएल हंटिंग मीन्स इथे काय होतं, जे पण रिटेलर आहेत राईट, ते रिटेलरांचा तिथे काय होतं स्टॉप लॉस होता. राईट, तिथे जसं त्यांचा एसएल हंट झाला ते एक्झिट झाले. एक्झिट झाल्यावरती त्यांनी काय केलं, एक स्ट्रॉंग ठीकठाक बाईंग दिली बघा. व्यवस्थित प्राइस ऍक्शन आपल्याला इथे बघायला भेटली. म्हणजे हा जो पूर्ण झोन आहे ना, राईट, हा झोन जो आहे तो 1 वीकचा आहे. ओके, पण ह्या झोनच्या आतमध्ये एक मायक्रो झोन असतात. तर सर्वात महत्वाचा झोन आहे हा एसएल हंटिंग एरियाचा. ओके, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये व्यवस्थित दिसतो. जसं मार्केट तिथं आलं, खूप जास्त प्रेशर मार्केटमध्ये बनलं होतं. जसं त्या प्रेशरला मार्केटने टॅप केल्या केल्या त्यानंतर एक एक्झॅक्ट एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला सी साईडला बघायला भेटले. आता जर बघितलं आपण डावजोन्स मध्ये काय व्ह्यू वाटतंय मला ते सांगतो. राईट, आज जर बघितलं डावजोनचा, राईट, डावजोन्सने काय केलं, ही जी ट्रेंड लाईन होती हिला मार्केटने ब्रेक केलं, डाऊन साईडला आलं. आज जर याचं रिजेक्शन बघितलं तर मला इथे एक ठीकठाक रिजेक्शन दिसतंय. राईट, हा जो झोन आहे हा पूर्ण सेलिंग झोन आहे. इथे खूप जास्त प्रेशर आहे, याला ब्रेक करायला थोडंसं वेळ लागेल. कधी कधी थोड्या सी टाईपचे मुवमेंट येतात, पण एकदा जर 52,265ची लेवल ब्रेक झाली तर मार्केट डायरेक्ट 51,400 पर्यंत येताना दिसेल. राईट, आज जर बघितलं आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, तर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये काय दिसतं तुम्हाला ते सांगतो. आज जर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर अजूनही मला बाहेरचं जे प्रेशर आहे ते कुठंच ऍक्टिव्ह दिसत नाहीये. राईट, अजूनही आता इक्वल लो आहे, बट इथे बघा ह्या इक्वल लो मध्ये बघा, हा एक लो आहे आणि हा एक लो आहे. राईट, आता हायर आहे पण इथे बघा, म्हणजे हे पूर्ण डायव्हर्जन पीईच आहे, म्हणजे काय पुटचं आहे. राईट, म्हणजे पूर्ण जे डायव्हर्जन बनत आहे म्हणजे पूर्ण इथं कुठेतरी बाय सेलर जे आहे ते ऍक्टिव्ह आहेत. राईट, पण इथं सेलर काय करतात, इथं बाहेर काय करतात, थोडी हुल देण्याचा प्रयत्न करतात, थोडं डायव्हर्ट मार्केटला करण्याचा प्रयत्न करतात. ही सायकोलॉजी याच्या मागची आहे. ओके, सो त्यांना ठेवा. जर रिजेक्शन बघितलं तर हा रिजेक्शन एरिया आहे 52,600चा ठीकठाक रिजेक्शन एरिया आहे. तिथून एक ठीकठाक रिजेक्शन आपल्याला बघायला भेटू शकतं आणि मार्केट थोड्या वेळ इथे जर कन्सोलिडेट केलं, राईट, तर ही लाईन ब्रेक करायला मार्केटला खूप जास्त वेळ लागणार नाही, 52,288ची. ओके, ही एकदा लाईन ब्रेक झाली तर मार्केट व्यवस्थित इथे पहिला सपोर्ट हा आहे, इथे थोडं खेळून राईट, इथून फिबोनाचीच्या रेजिस्टन्सनी व्यवस्थित परत एकदा डाऊन साईडला येईल. राईट, डाऊन साईडला आल्यावर हा जो प्रेशर बनलेला आहे त्या प्रेशरला कुठेतरी मार्केट ऍव्हरेज करेल आणि त्यानंतर सीईला जाईल. ओके, आता जर बघितलं आपण यानंतर सर्वात महत्वाची जी आहे ती आहे आपली नॅसडॅक. आता नॅसडॅक काय सांगत आहे, नॅसडॅक मध्ये पण बघा तेच आहे. डाऊन साईड आली, डाऊन साईड आल्यानंतर परत एक स्ट्रॉंग बाईंग तर आली, पण हा पूर्ण एरिया ही जी ट्रेंड लाईन आहे ही पूर्ण ट्रेंड लाईन कशाची आहे, आपल्या रिजेक्शनची आहे. ओके, याला कुठेतरी ब्रेक करताना मार्केट दिसते, परंतु आता जसं आपल्या डाउ जोन्स मध्ये आहे तसं नॅसडॅक मध्ये नाही. बघा नॅसडॅक मध्ये काय बनतंय, नॅसडॅक मध्ये कुठेतरी बाहेर ऍक्टिव्ह आहेत. राईट, आता इक्वल हाय आहे पण इथं बाहेर नाही, तो इक्वल हाय ब्रेक केला. इक्वल लो आहे पण तो इक्वल लो कुठेतरी ब्रेक केला. मग नॅसडॅक मध्ये कुठेतरी एक स्ट्रॉंग बाहेर ऍक्टिव्ह आहेत आणि बाहेरचा मूड बनत आहे नॅसडॅक मध्ये. राईट, कारण प्रेशर एरिया ब्रेक झालाय, मोठ्या टाइम फ्रेम मध्ये तेच आहे आणि 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये पण तेच आहे. एस एस अँड पी 500 मध्ये जर बघितलं तर तेच आहे. S&P 500 मध्ये सुद्धा बाहेर ऍक्टिव्ह आहे, फक्त डाउ जोन्स मध्ये बाहेर ऍक्टिव्ह दिसत नाही. म्हणजे काय करत आहे, बाहेर ऍव्हरेज करायचा प्रयत्न करत आहे. Right? एकदा डाउ जोन्स मध्ये ऍव्हरेज झालं तर तुम्हाला ग्लोबल मार्केट मधलं जे अमेरिकन मार्केट आहे ते कुठेतरी तुम्हाला स्ट्रॉंग सी साईडला जाताना दिसत, म्हणजे मार्केटमध्ये पूर्णतः ऍव्हरेजिंग चालू आहे. राईट, इंडियन मार्केट असो, युएस मार्केट असो, एशियन मार्केट असो, युरोपियन मार्केट असो, यामध्ये ऍव्हरेजिंग कुठंच झालेली नाहीये. वन साईड ज्या रॅलीज आल्यात त्या रॅलीनं कुठेतरी मार्केटला काय केलंय, पकडलेला आहे. त्यामुळे हे रिटेलर जे 90% ट्रेडर आहे त्यांना एक्झिट करण्याचं काम मार्केट आता सध्या करत आहे. जे मोठा पैसा आहे ते हेच करणार आहे. ओके,
त्यानंतर जर बघितलं आपलं सर्वात महत्वाचं एशियन मार्केट. एशियन मार्केटमध्ये जर बघितलं निकायमध्ये काय स्ट्रॉंग डाऊनफॉल आलाय, राईट. मी सांगत होतो निकाय टिकणार नाही, राईट. बिकॉज निकायमध्ये बाईंग आली. आता निकायला खूप सारे लोक म्हणतात एवढं मोठं रिजेक्शन, एवढं मोठं डाऊन साईड. अरे बाबा, वर जाताना पण तितक्या स्पीड न गेली ना. वन टाइम जर बघितलं तुम्ही निकाय वन टाइम सी सी साईडला चालू होती बघा तुम्ही, राईट. म्हणजे थांबायचं नावच घेत नव्हती निकाय. आणि तुम्ही बघत राहा वन टाइम सी ला चालली होती, वन टाइम. त्यानंतर आता कुठेतरी ब्रेक झालाय, राईट. मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग होणं गरजेचं आहे. जर स्ट्रॉंग सपोर्ट बघितला 60,000चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. काही दिवसांनी तिथे जर राहील तर काही घाबरायचं कारण नाही. तुम्हाला इथं पहिला सपोर्ट सांगितलं होतं तिथे एकदम स्ट्रॉंग मार्केटने आपली निकाय त्याने व्यवस्थित सपोर्ट घेतला, अप गेला. कोणता सपोर्ट होतो? 65,300चा लगभग सपोर्ट होता, तिथे व्यवस्थित सपोर्ट घेतला. आणि इथे तुम्हाला रिजेक्शन सांगितलं होतं कोणता एरिया? 69,355चा. आणि हे व्यवस्थित एक झोन आहे, त्या झोन मध्ये मार्केट खेळलं 69,300च्या एरियाला. आणि तिथून टॅप झालं परत डाऊन साईडला. ही पूर्णतः एक इंगल्फिंग कॅन्डल आहे. त्या इंगल्फिंग कॅन्डलच्या 50 एरियाला जोपर्यंत टॅप होणार नाही तोपर्यंत व्यवस्थित त्याचं प्रेशर ऍब्झॉर्ब होणार नाही. बट इतकं वर टिकन मला असं वाटत नाही. निकायमध्ये जर ब्रेकडाऊन आला तर निकाय डायरेक्ट स्ट्रॉंग तुम्हाला 60,000 पर्यंत जरी आली, एखाद्या दिवशी मोठा क्रॅश निकायमध्ये बघायला भेटू शकतो अचानक. ओके, त्याशिवाय निकाय स्ट्रॉंग अप जाऊ शकत नाही. हँगसेन बघितलं तर हँगसेन मध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आहे, राईट. जो झोन पकडलाय हँगसेनने 22,000 ते 22,200चा, त्या झोनमधून व्यवस्थित टॅप होत आहे आणि अप साईडला चाललंय, राईट. आउटसाईड बघितलं कंपोजिट पण एवढं महत्वाचं नाही, पण कंपोजिटमध्ये पण पूर्णतः आपलं जर बघितलं तर मार्केट खेळताना दिसत आहे कंपोजिटमध्ये एका आपल्या रेंज बाउंड स्ट्रक्चरमध्ये. पण जर युकेचं मार्केट बघितलं काय सांगितलं तर हा एरिया ब्रेक झाला, व्यवस्थित रिजेक्शन घेतलं, त्यानंतर डाऊन साईड व्यवस्थित बघायला भेटले आपल्याला, राईट. आता मार्केट इथं कन्सोलिडेट करत आहे, राईट. हा जो एरिया आहे पूर्ण मार्केटचा, हा पूर्ण एरिया कन्सोलिडेशन एरिया आहे, राईट. इथे मार्केट कन्सोलिडेट करणार, व्यवस्थित टॅब आलं, व्यवस्थित स्ट्रॉंग बाईंग आली. स्ट्रॉंग बाईंग आल्यानंतर हे रिजेक्शन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ते रिजेक्शन आहे. तिथे व्यवस्थित रिजेक्ट झालं मार्केट आणि डाऊन साईडला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटलं. ओके, आता त्यानंतर जर बघितलं आपण सर्वात महत्वाचं आलं आपलं इंडियन मार्केट. तर इंडियन मार्केटमध्ये काय चाललंय? इंडियन मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं आपलं बँक निफ्टी. आता बँक निफ्टीमध्ये काय चाललंय बघू शकता तुम्ही. आज बँक निफ्टी 1 आवरची टाइम फ्रेम लावतो, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित काय झालं आज. आज एकदम स्ट्रॉंग मुवमेंट पुट साईडला आली. पुट साईडला आल्यावरती बघा तुम्ही व्यवस्थित मार्केट काय झालं, इथे हा जो एरिया आहे इथे मार्केट टॅप झालाय. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की हा जो एरिया आहे हा खूप स्ट्रॉंग प्रेशरचा एरिया आहे, इथे मार्केट टॅप होणार, राईट. सेम तसं झालं. आज सुद्धा मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला एक अशा वेळेची डीप येतो FIDI ची ऍक्टिव्हिटीमध्ये. ओके, मी डेली सकाळी 8:30च्या दरम्यान एक व्हिडिओ टाकत असतो, त्यामध्ये इन डिटेलमध्ये त्या शॉर्टमध्ये सांगत असतो आज काय व्ह्यू वाटू शकतो. मी त्यामध्ये सांगितलं होतं दोघांचा व्ह्यू पॉझिटिव्ह आहे. मार्केट एक अशा वेळी डीप मारू शकतो, डीप मारून प्रेशर एरिया फील करू शकतो आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युशन होऊ शकतो. एक्झॅक्ट तसं झालंय. मी व्यवस्थित सांगितलं होतं मार्केटमध्ये हा प्रेशर एरिया आहे, ह्या प्रेशर एरियामध्ये मार्केट काय होणार आहे, टॅप होणार आहे. जसं या प्रेशर एरियामध्ये टॅप झाल्यावरती परत एकदा स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटली. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण व्यवस्थित ह्याच एरिया सांगितला होता, 57,250चा एरिया. मी तिथे व्यवस्थित सांगत होतो 57,250 ते 57,500चा एरिया जो आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. बिकॉज इथे ठीकठाक बऱ्यापैकी प्रेशर बनताना दिसतंय, राईट. व्यवस्थित तिथं मार्केट टॅप झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला स्ट्रॉंग बाईंग बघायला भेटली बँक निफ्टीमध्ये. जर बघितलं आपण तर लगभग ती जी बाईंग होती ती बाईंग जवळजवळ 750 पॉईंटची बाईंग होती. अप्रॉक्सिमेटली 700-750 ते 750 पॉईंटची बाईंग ती होती. ओके, काय झालं इथं प्रेशरमध्ये मार्केट आलं बघा. तुम्ही बघू शकता हा जो एरिया आहे ना हा खूप जास्त भयानक प्रेशरचा एरिया आहे. इथे खूप जास्त प्रेशर ऍब्झॉर्ब झालंय आणि हा एरिया जो आहे पूर्ण तुम्ही बघू शकता. इथलचे कॅन्डल हे बघा, आपण बघितलं व्यवस्थित दिसत हे बघा, ह्या ज्या कॅन्डल आहेत ना, ह्या कॅन्डल बघा यांचा वीक काय घाण प्रेशर मारतं इथं. आणि हा गॅपअप बघा ना कन्सोलिडेट झाला, वन टाइम बाईंग आली इथे, राईट. तुम्हाला बोललो होतो हा एरिया आहे पूर्ण सेलिंग झोन आहे. त्या सेलिंग झोनला जसं टॅप झालं इथे खेळलं, त्या सेलिंग झोन मध्ये पण खान प्रेशर होतं, तिथून स्ट्रॉंग साईडला डाऊन साईडला फेकण्यात आलं बघा. आणि तुम्हाला FIDI च्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं, दोघांचा व्ह्यू काय आहे, दोघांचा व्ह्यू पॉझिटिव्ह आहे. ओके, ज्यावेळेस मग अशा वेळेस सायकोलॉजी काय यूज करायची ध्यानात ठेवा, अशा वेळेस कधीही सायकोलॉजी डायव्हर्ट होऊन द्यायची नाही, स्थिर राहायचं, राईट. काय मार्केट गेम खेळते ते बघायचं, त्याच्या मागचा व्हाय समजून घ्यायचा. हा व्हाय व्यवस्थित मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला काही व्हाय काय आहे मार्केटचा. आणि एकदा हा व्हाय समजला ना मार्केटचा व्ह्यू समजतो, राईट.
तर इथून बघा व्यवस्थित अप साईडला आलं, ह्या प्रेशर एरियामध्ये डाऊन साईड आलं, इथे एक स्ट्रॉंग वीक मारला, वीक नंतर बघा किती स्ट्रॉंग मुवमेंट आली. जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर व्यवस्थित जे स्कॅल्पर आहेत त्यांना व्यवस्थित एंट्री भेटली, बघू शकता. हॅमर कॅन्डल नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट, राईट. सो व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडली, प्राइस ऍक्शन नंतर परत एक स्ट्रॉंग प्राइस ऍक्शन घडली, राईट. इथे व्यवस्थित एक बाईंग एरिया होता, त्या जसं त्याला टॅप झालं व्यवस्थित अप साईडला मुवमेंट आली. आज जर आपण रेजिस्टन्स बघितला बँक निफ्टीचा तर काय दिसतोय ते सांगतो. आज जर बघितला हा अजूनही रेजिस्टन्स आहे, जरा ठेव. जोपर्यंत हा एरिया ब्रेक होत नाही तोपर्यंत सी साईडला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटणार नाही. पण तुम्ही म्हणता सर तुम्हाला काय वाटतं मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग आहे की नाही? अजूनही जो माझा व्ह्यू आहे मार्केटमध्ये, राईट, जर बघितला तो कुठेतरी अजूनही माझा पुट साईडचा बनतोय, सी साईडचा व्ह्यू बनत नाही. सी साईडचा व्ह्यू कधी बनन? जर मार्केटिंग वन टाइम जर ही बाईंग दिली इथून तर व्ह्यू बनन, राईट. याला जर ब्रेक केलं हा एरिया आणि हा एरिया, पण तरीही मार्केट वन टाइम अप जाईल का? नाही, तरीही नाही जाऊ शकत. मार्केटला जर अप जायचं असेल ना, स्ट्रॉंग, एकदम स्ट्रॉंग रॅली टाईप जर वर जायचं असेल तर मार्केटला हा एरिया टेस्ट करणे. कोणता एरिया आहे तो? हा एरिया 55,591चा एरिया. हा एरिया जर मार्केटने टॅप केला, एक दिवस असा येईल की मार्केटला इथे यावं लागेल, इथे येऊन व्यवस्थित ऍव्हरेजिंग करावं लागेल. ऍव्हरेजिंग तिथे झाली, ते झालं स्विंग ट्रेडरसाठी. व्यवस्थित ऍव्हरेजिंग झाली, ऍव्हरेजिंग नंतर व्यवस्थित एक मार्केटमध्ये एक रॅली आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे स्कॅल्पर आहे, स्कॅल्परसाठी हाच एक रेजिस्टन्स एरिया आहे. याला जर ब्रेक केलं तर दुसरा एरिया हा आहे. तर तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी त्यामध्ये. मार्केटमध्ये जर याला ब्रेक केलं व्यवस्थित, कोणता एरिया? हा एरिया. तर हा एरिया आहे कोणता? तो 58,800चा. तिथे एक रिजेक्शन बघायला भेटेल. पण फक्त हा एरिया ब्रेक करण्याचा एक स्कॅल्परसाठी, ज्यावेळेस इथे जाऊन स्कॅल्पिंग करायची कधी पण त्यांना, होल्डिंग नाही, राईट. स्कॅल्प केला आणि ज्याला स्विंग हवा आहे, स्विंग साठी वेट करा. हा एरिया बघा 55,591चा एरिया. हा जो एरिया आहे हा खूप स्ट्रॉंग एरिया आहे आणि इथे मार्केट व्यवस्थित येईल, आल्यानंतरच मुवमेंट येऊ शकते मार्केटमध्ये, असा माझा व्ह्यू आहे. ओके, सो त्यासाठी व्यवस्थित लागते स्कॅल्पिंगसाठी तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स मी सांगितलंय. त्यानंतर सर्वात महत्वाचं आलं आपलं निफ्टी फिफ्टी. निफ्टी फिफ्टी मध्ये काय चाललंय आता? निफ्टी फिफ्टी बाबा, निफ्टी फिफ्टी मध्ये खतरनाक मुवमेंट चालू आहेत. छोटी टाइम फ्रेम लावतो त्यामध्ये व्यवस्थित दिसेल. 1 डे ची टाइम फ्रेम बघा. निफ्टी फिफ्टी मध्ये डाऊन साईडला आलाय, निफ्टी फिफ्टी मध्ये ऍव्हरेजिंग व्यवस्थित झाली आहे, राईट. म्हणजे जी लॉंग टर्मची ऍव्हरेजिंग आहे ती नाही झाली, पण मंथ साठी तर ऍव्हरेजिंग झाली आहे, राईट. आता ऍव्हरेजिंग मध्ये काय झालंय आजचं बघू शकता. मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग डाऊनफॉल आला, डाऊनफॉल आल्यावरती, राईट, 10 तारखेचे जे मार्केटची क्लोजिंग होती तिथे मार्केट टॅप झालं आणि इथे एक स्ट्रॉंग प्रेशर एरिया होता, राईट. ह्या प्रेशर एरियामध्ये जसं मार्केट आल्यावरती व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायला भेटलं निफ्टी फिफ्टी मध्ये. ओके, आणि परत त्या ट्रेंड लाईनला जाऊन धडकलाय. तुम्हाला मी इन डिटेलमध्ये हेच सांगत होतो मागच्या व्हिडिओमध्ये पण. हा जो एरिया आहे ना, हा एरिया हा रिजेक्शनचा एरिया आहे निफ्टी फिफ्टीसाठी. ओके, वेट करायचं होतं इथे. आणि आपल्याला जर RSI इंडिकेटरने सांगितलं, जसं ह्या लाईनला टॅप झालं, डाऊन साईड आलं, राईट, व्यवस्थित आणि मीडियाकोर लाईनला टॅप झालं, टॅप नंतर व्यवस्थित मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. पण इथे एकदम प्रेशर एरिया होता. हा जो एरिया आहे ना, हा प्रेशर एरिया आहे, राईट. जसं तिथं टॅप झालं, वन साइड मुवमेंट. तर ध्यानात ठेवा, मी तुम्हाला ओरडू सांगत होतो लास्ट व्हिडिओमध्ये, राईट. व्यवस्थित बघत जा, जे आपण व्हिडिओमध्ये सांगतोय ना ते व्यवस्थित मुवमेंट बघत जा, त्याचे व्यवस्थित कॅच करत जा, राईट. आणि ते नोट्स काढत जा. तुम्ही डेली शिकत जा. जिथं तुम्ही 10 लॉट करता तिथे 1 लॉटने ट्रेड करा, पण तुम्ही शिका जास्त. तुमचा ऍटिट्यूड आहे तो लर्निंग ऍटिट्यूड ठेवा. प्रत्येक गोष्ट शिका, प्रत्येक गोष्ट, राईट, प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करा. ओके, आणि त्यानंतरची मुवमेंट बघा. व्यवस्थित अप साईडला मुवमेंट आपल्या निफ्टी फिफ्टी मध्ये बघायला भेटले, राईट. आता निफ्टी फिफ्टीचा सपोर्ट बघितला, राईट, तो स्ट्रॉंग सपोर्ट हाच आहे अजूनही माझ्यासाठी. कोणता? 23,818चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर बघितला निफ्टी फिफ्टी मध्ये तर माझ्यासाठी रेजिस्टन्स हा पूर्ण ऑर्डर ब्लॉकचा एरिया आहे. कोणता? 24,339 ते 24,289 हा एरिया पूर्ण माझ्यासाठी काय आहे? पूर्णतः एरिया माझ्यासाठी रिजेक्शनचा आहे. ओके, म्हणजे रेजिस्टन्स आहे, राईट. आणि जर स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल तर निफ्टी फिफ्टीला इथे यावंच लागेल 23,566चा. हा जो एरिया आहे 23,566चा हा पूर्ण एरिया स्ट्रॉंग प्रेशरचा आहे, राईट. इथे मार्केट टॅप होणार आणि व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन झालं, ध्यानात ठेवा. आणि ही ट्रेंड लाईन एकदा ब्रेक होणं फार गरजेचं. आता इथे मार्केट एका झोन मध्ये खेळत आहे, म्हणजे एक रेंज बाउंड स्ट्रक्चर मध्ये मार्केट खेळत आहे. मार्केटला ही लाईन ब्रेक करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साईडला आणणार आहे. आणि आता जर स्ट्रेंथ बघितली मार्केटची,
राईट. 4-1 आवर मध्ये काय दिसतंय बघू शकता तुम्ही. म्हणजे इक्वल इक्वल चालू आहे मार्केट, म्हणजे पूर्णतः जो झोन आहे तो पूर्णतः इक्वल चालू आहे. राईट. म्हणजे मार्केटमध्ये व्यवस्थित अजून ब्रेकआउट आलेला नाही. ओके. म्हणजे बायर इतके स्ट्रॉंग ऍक्टिव्ह तर दिसत नाही अजूनही. राईट. जे पैसा गुंतवलाय त्यांनी, पण तो पैसा लगेच मुवमेंट करतो का नाही, ते खूप डोक्याने गेम खेळत आहे. ओके. ही जी मुवमेंट आहे ना, हे पहा, हा जो रेजिस्टन्स आहे, हा जर बघितला आपण, कोणता रेजिस्टन्स आहे तो 24,255 ते 24,261चा रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स आहे. इथे मार्केट कुठेतरी अजूनही मला व्यवस्थित डायव्हर्जन देताना दिसत नाही. मार्केटला ही लाईन कुठेतरी ब्रेक करावं लागेल, त्यावेळी आपल्याला कन्फर्मेशन भेटेल की मार्केट सीई साईडला जाईल. पण अजूनही मार्केटचा व्ह्यू जो आहे कुठेतरी पुट साईडचा आहे. इतकं स्ट्रॉंग मुवमेंट अजूनही मला बघताना भेटत नाही. राईट. आणि जर एकदा ही लाईन ब्रेक झाली तर मग मार्केट नाही ऐकणार. इथे कुठेतरी कन्सोलिडेट करून परत एकदा खाली येईल. राईट. इथे सपोर्ट गेम परत 24,169ला सपोर्ट घेणं, परत अपसाईडला निघाल. म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे इथे कुठेतरी कम्पॅक्ट होताना मार्केट दिसत. राईट. हा जो एरिया आहे ना, कोणता, हा एरिया, इथे कुठेतरी मार्केट काय करणार, रेंज बाउंड स्ट्रक्चर बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण रेजिस्टन्स जर बघितला तर 24,300 हा रेजिस्टन्स आहे. आणि सपोर्ट जर बघितला, स्ट्रॉंग सपोर्ट अगदी, तर तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे आपला, अगदी स्ट्रॉंग सपोर्ट आहे आपला 23,805चा. आणि रेजिस्टन्स बघितला तर 24,335च्या रेंजमध्ये आपल्याला कुठेतरी रेजिस्टन्स बघायला भेटतं. ओके. पण आता सर्वात महत्वाचं आयटी सेक्टर काय करतंय. आता आयटी सेक्टर बघितलं, राईट, बघितली मुवमेंट आयटी सेक्टरमध्ये. एवढं सांगत होतो आयटी सेक्टर कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करत आहे. आयटी सेक्टरमध्ये मुवमेंट चालू होणार आहे, मुवमेंट चालू होणार आहे. त्यानंतरची मुवमेंट बघा आयटी सेक्टरमध्ये. ओके. वन टाइम मुवमेंट बघायला भेटली आयटी सेक्टरमध्ये. वन टाइम खूप डाऊनला आलेला होता आयटी सेक्टर. आता खूप जास्त जर बघितलं आयटी सेक्टर 25,000ला आलं होतं. राईट. तिथून मुवमेंट बघा 29,000ला गेलं आयटी सेक्टर. लास्ट किती डेज मध्ये, जवळजवळ लास्ट 3 ते 4 दिवस, म्हणजे 15 दिवसामध्ये आयटी सेक्टरने 13%ची मुवमेंट दिली. 13%, नॉट अ जोक. राईट. आयटी सेक्टरचे जर स्टॉक बघितले तुम्ही तर त्यामध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला. विप्रो जर बघितला, बघा मुवमेंट कितीला आलेला होता विप्रो, 169ला. राईट. विप्रो किती गेलाय, 179ला. राईट. तर विप्रो मध्ये सुद्धा कुठेतरी मला वाटतं जेवढे पण आयटीचे स्टॉक आहे कुठेतरी सपोर्टला आहे. राईट. आत लगेच बाईंग करायची का नाही, ब्रेकआउट होऊन द्या, व्यवस्थित मुवमेंट येऊन द्या. राईट. त्यानंतर एक स्ट्रॉंग मुवमेंट आपला विप्रो मध्ये सुद्धा बघायला भेटू शकते. कारण विप्रो सुद्धा इथं जर एरिया बघितला तर कुठेतरी ब्रेक करताना दिसतो हा एरिया, 176चा एरिया. इथे कुठेतरी ब्रेक करताना दिसतो आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटणार आहे. मग याचा रेजिस्टन्स बघितला विप्रोमध्ये, तो सुद्धा 200चा आहे. इथपर्यंत एक स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटू शकते. तेवढं बघितला. इन्फोसिस बघा, इन्फोसिस सुद्धा एक स्ट्रॉंग सपोर्टला आहे. राईट. एक जवळजवळ आला होता 995, त्यानंतर आता गेलाय तो 1,114 रुपयाला. म्हणजे सगळे स्टॉक खाली आहेत ऑलरेडी आणि त्यामध्ये मुवमेंट येऊ शकते. ओके. आणि इथूनच जे निफ्टी 50 उडतंय ना, त्याचं काम ते फक्त आयटी सेक्टर करणार आहे आता. आणि काही वाईट दुमत वाचू नका देऊ. जर निफ्टी 50ने एक स्ट्रॉंग डिप मारलाय आता, ऑलरेडी ठीकठाक डिप मारले, तिथून 25,000 पर्यंत जर ह्या मंथमध्ये जर निफ्टी 50 गेली तर काही दुमत वाटून नका देऊ. कारण पूर्ण आयटी सेक्टर सपोर्ट करेल. माझा असा पूर्ण विश्वास आहे आयटी सेक्टरवरती. कारण ऑलरेडी एआय मधले पैसे जेवढे पण निघत आहे ते पूर्ण आपल्या आयटी सेक्टरमध्ये पडत आहे. ओके. बिकॉज एआयचा बबल फुटला की ते पैसे कुठेतरी सिक्युअर फंडमध्ये जातील. सो ध्यानात ठेवा, असंच होत असतं. त्यानंतर जर बघितलं आपलं फायनान्स सर्व्हिसेसमध्ये ते डाऊन साईडला आलं. डाऊन साईडला आल्यानंतर इक्वल लोचा रेजिस्ट सपोर्ट घेतला आणि त्यानंतर पण अजूनही मला कुठेही निफ्टी फायनान्शियल अजूनही मला स्ट्रॉंग सपोर्टला वाटत नाही. ओके. माझा व्ह्यू बनत नाही की स्ट्रॉंग सपोर्टला. जोपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग डीप येत नाही ना, तर माझा व्ह्यू पूर्ण बदलत नाही. ओके. त्यानंतर जर सेन्सेक्स बघितलं तर सेन्सेक्सचं काय बोलायचं भाई, सेन्सेक्स डेंजर विषय. सेन्सेक्स मध्ये सुद्धा अजूनही माझा व्ह्यू सी साईडला पूर्णतः बनत नाही. निफ्टी 50 मध्ये स्ट्रॉंग आयटी सेक्टर इम्पॅक्ट होतोय, कारण 50 कंपन्या वन टाइम मुवमेंट करतात. तर इथे 30 कंपन्या आहेत. तर काय होऊ राहिले माहितीये का, हे बघा, दोघांचं डायव्हर्जन आहे आणि इक्वल लो आहे. राईट. इक्वल लो आहे पण डायव्हर्जन बघा. सो आणि रेजिस्टन्स जर बघितलं, हा एरिया पूर्ण रेजिस्टन्स आहे. कोणता, जवळजवळ, जर बघितलं आपण
तर 77,947 ते 78,078चा हा जो एरिया आहे पूर्ण रिजेक्शनचा एरिया आणि तिथून मार्केट एक स्ट्रॉंग रिजेक्शन घेऊ शकतो असा माझा व्ह्यू आहे सेन्सेक्स मध्ये. ओके राईट. रेजिस्टन्स बघितला तर 78,078चा एक रेजिस्टन्स आहे. स्ट्रॉंग सपोर्ट जर बघितला तर 76,376चा एक रेजिस्टन्स आहे. पण 1 हवरच्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितला तर एक स्ट्रॉंग सपोर्ट इथेच आहे. अजून कोणता एरिया आपला 76,899चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 77,947चा एक रेजिस्टन्स आहे. राईट. एवढ्या रेंजमध्ये घेऊ शकतो मार्केट. जर याला ब्रेक केलं तर मग एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर हवा असेल तर 78,600चा एक रेजिस्टन्स आहे आणि तिथून मार्केट एक स्ट्रॉंग मुवमेंट देऊ शकतो. ओके राईट. आता हे झालं आपलं इंडियन मार्केट. आता सर्वात महत्वाचं आपलं ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे त्यामध्ये क्रिप्टो फॉरेक्स याचा आपण डिस्कस करूया. सर्वात महत्वाचं आपलं बिटकॉइन मध्ये काय चालू आहे ते सांगा. बिटकॉइन जर बघितलं 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये तर हे बघा ब्लॅक झाली. राईट राईट. जस्ट अ मिनिट. हे बघू शकता बिटकॉइनचं काय दिसतंय ते तुम्हाला व्यवस्थित दिसतं. हे मी तुम्हाला रेजिस्टन्स दाखले होते पहिलेच. राईट. पहिले व्हाईट स्क्रीनवर शिकवलं होतं त्यामुळे तसं दिसतंय. राईट. हा रेजिस्टर मी काय बोललो तिथपर्यंत जाऊ शकतो आणि तिथून एक डाऊन साईड मारू शकतो. तुम्ही बघू शकता 64,000 पासून व्यवस्थित डाऊन साईड मारले. राईट. आज जर माझा व्ह्यू बघितला ना तुम्ही पूर्ण तर हे बघा मी हे व्यवस्थित तुम्हाला बोलतो तर इथून खाली आलं. राईट. 82 वरनं हा झोन आहे. ह्या झोन मध्ये सपोर्ट घेणार पण बिटकॉइन मध्ये अजूनही पूर्ण बाहेर ऍक्टिव्ह आहे. पूर्णतः बाहेर ऍक्टिव्ह आहे. कशामध्ये आपल्या बिटकॉइन मध्ये पूर्णतः बाहेर. त्यांचा व्ह्यू सिंपल पॉझिटिव्ह आहे. ओके. आणि आता जर बघितलं ना तुम्हाला जर व्यवस्थित ट्रेड करायचं असेल तुम्ही जर स्कॅल्पर असाल व्यवस्थित तुम्हाला ट्रेड करायसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे बिटकॉइन. बेस्ट ऑप्शन आता सध्याला बेस्ट ऑप्शन आहे. बिकॉज व्यवस्थित मोमेंट तुम्हाला वन टाइम व्यवस्थित डेली तुम्हाला सीईला ठीकठाक मोमेंट बघायला भेटतं. फक्त वेट करायचं सपोर्ट लिहून द्यायचं परत सीईला सपोर्ट लिहून द्यायचं व्यवस्थित सीईला. प्राइस ऍक्शन समजत असेल तर तुम्हाला अजून बेटर. ओके. मी तर सांगतो डेली व्हिडिओमध्ये पण मी त्या प्राइस ऍक्शनवरती पण व्हिडिओ बनवलेला आहे. राईट. तो देखील पूर्णतः बघा तुम्हाला अजून क्लिअर आयडिया होईल. ओके. बिटकॉइन मध्ये बघितलं तर व्यवस्थित सपोर्टला बिटकॉइन आहे कुठेतरी. तर गोल्डचं काय झालं गोल्ड सुद्धा कुठेतरी व्यवस्थित सपोर्टला आहे. राईट. इथे एक ठीकठाक सपोर्ट आहे गोल्डमध्ये. इथून जर व्यवस्थित मुवमेंट भेटली तर आपल्याला ठीकठाक एकदम परफेक्टली मुवमेंट सीई साईडला आपल्याला बघायला भेटू शकते. पण इतकी पण नाही भेटा बिकॉज गोल्डमध्ये शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला कुठेतरी ठीकठाक बाहेर ऍक्टिव्ह दिसतात. पण मला नाही अजूनही विश्वास गोल्डवर बसत नाही कारण अजून गोल्डमध्ये व्यवस्थित प्रॉफिट बुकिंग झाली आहे आणि लॉंग टर्म मध्ये जर बघितलं तुम्ही राईट 1 वीकच्या टाइम फ्रेम मध्ये तर गोल्ड मला जवळजवळ तो व्ह्यू दिसतोय माझा 1.15 ते 1.20च्या रेंजमध्ये मला गोल्ड दिसतंय. म्हणजे तिथं मला कुठेतरी सपोर्ट बघायला भेटतोय डायरेक्ट इतक्या खाली. गोल्ड जर 1,15,000 पर्यंत आलं तर काही दुमत मानू नका कारण गोल्डमध्ये वन टाइम खूप जास्त मोठी बाईंग आली आहे बघा. जर बघितलं तुम्ही वन टाइम खूप जास्त बाईंग आली मग असेच काय होतं प्रॉफिट बुकिंग होते आणि जेव्हा जितकं फास्ट अप गेलं तितकं फास्ट काय होत असतं खाली येऊ शकतं. 1,15,000 पैसे आला तिथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मग त्यानंतर स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटू शकते. ओके. त्यानंतर आपलं युरो युएसडी बघितलं तर युरो युएसडी मध्ये काय चालू आहे ते सांगतो एकदा. युरो युएसडी तिथंच खेळत आहे. ओके. इथंच सपोर्ट घेत आहे परत इथून चॉप जात आहे. राईट. जर हे जर 1 आवर मध्ये बघितलं व्यवस्थित दिसेल तुम्हाला. हे म्हणजे सपोर्ट सांगितला होता तुम्हाला. राईट. कोणता 1.13चा तिथंच व्यवस्थित सपोर्ट घेताना दिसतंय. कोणता 1.13चा सपोर्ट आहे तिथंच व्यवस्थित सपोर्ट घेताना दिसतं. रेजिस्टन्स जर बघितलं तर 1.17चा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे हे सुद्धा स्ट्रॉंग पॉझिटिव्ह व्ह्यूनी चाललंय. राईट. तो इथे काही दुमत नाही माझं की तुम्ही लगेच हे करा. राईट. पण इथं कुठेतरी बाहेरची स्ट्रेंथ मला दिसते युरो युएसडी मध्ये. म्हणजे ठीकठाक बाहेरची स्ट्रेंथ आहे 4 आवरच्या टाइम फ्रेम नुसार व्यवस्थित ठीकठाक स्ट्रेंथ आहे. राईट. जर स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल ना युरो युएसडी मध्ये तर तुम्हाला सांगतो मी हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथे इथून परत एकदा स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटू शकते 1.13664 वरती एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथे एक व्यवस्थित स्ट्रॉंग पिप्सची मुवमेंट आपल्याला भेटू शकते. लक्षात ठेवा. राईट. अजून जर बघितलं क्रूड ऑइल मध्ये काय चालू आहे ते सांगतो. क्रूड ऑइल जर बघितलं आपण क्रूड ऑइल व्यवस्थित तिथंच खेळत आहे. डाऊन येत आहे तोच एरिया तिथंच एक बास्केटबॉल खेळण्यासारखं चालू आहे क्रूड ऑइलचं. आणि इथं आलं
डाऊन साईडला 65चा सपोर्ट घेतला, परत अप गेला, 7,200चा रेजिस्टन्स घेतला, परत खाली, परत अप. म्हणजे एवढा जो एरिया आहे या कम्पॅक्ट एरियामध्ये कुठेतरी क्रूड ऑइल खेळताना दिसतंय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यार लाईक करत जा. थँक्यू सो मच.